दिवस आला की मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांचा विषय हा नेहमीच चर्चेत येतो। यावर्षी देखील मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांची समस्या ही सुटताना दिसत नाही। खरं तर अनेक मंत्र्यांनी मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांचा विषय हा गांभीर्याने घेतला होता। मुंबई गोवा महामार्गाचे खड्डे आहेत ते बुजवण्याच्या संदर्भात अनेक आश्वासनं देण्यात आली होती। मात्र असं असताना आपण पाहतोय की मुंबई गोवा महामार्गाची समस्या आहे मी सध्या आहे चिपळूणमधील बहादूर शेख नाका या परिसरामध्ये आणि हा वाशिष्ठी नदीवरचा पूल आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की प्रचंड खड्डे आहेत आणि या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। खरं तर पावसाळा आला की हे जे प्रश्न आहेत हे सातत्याने प्रवासी वर्गाला भेडसावत असतात आणि या संदर्भात अनेक मागण्या होऊन देखील कुठेही याच्यावरती कायमस्वरूपी निकाल काढताना राज्य सरकार दिसत नाही आहे। खरं तर अनेक मंत्री याच्यावरती कायमस्वरूपी बोलत असतात। 15 दिवसापूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूणमध्येच एक पत्रकार परिषद घेतली होती आणि मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांच्या संदर्भात सरकार किती गांभीर्याने विचार करते हे सांगितलं होतं आणि हे जे खड्डे आहेत हे खड्डे बुजवण्याच्या संदर्भात त्यांनी भूमिका देखील मांडली होती। मात्र असं असलं तरी 15 दिवसाच्या नंतर देखील मुंबई गोवा महामार्गावरचा चिपळूण खेड आणि संगमेश्वरमधला हा जो परिसर आहे या परिसरामध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळते आहे आणि यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। गाड्यांचे मोठं नुकसान होत असल्याचं पाहायला मिळतं आणि याचा संपूर्ण परिणाम जो आहे हा कुठेतरी वाहतुकीवरती होताना पाहायला मिळतो। एकीकडे विधानसभेमध्ये अनेक चर्चा झाल्या, विविध विषय मांडण्यात आले, मात्र मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यांवरचा विषय हा अजूनही प्रलंबित असल्याचं पाहायला मिळतंय। स्वप्नील घाट, ABP माझा, चिपळूण, रत्नागिरी।